श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10 विभूती योग. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. तया वहिलिया गतिमंता आत पवनु तोमी पंडू सुता शस्त्रधरा समजता माझी श्रीराम तोमी. एका उड्डाणासरसे साताई सागराला प्रदक्षिणा होईल अशा वेगाने वाहणारे जेवढे या संपूर्ण पृथ्वीवर पदार्थ आहेत त्यात वायू तो मी आहे आणि शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये प्रभू रामचंद्र मी आहे. जेने साकडल्या धर्माचे कैवारे आपण पया धनुष्य करुणी दुसरे विजयलक्ष्मी एक मोहरे केले त्रेती. ज्यांनी संकटात पडलेल्या धर्माचा कैवार घेऊन व आपण आपल्याहून निराळे असे धनुष्य करून घेऊन त्रेतायुगामध्ये एका विजयरूपी लक्ष्मीला आपल्याच समोर केले म्हणजे संकटात सापडलेल्या धर्माला एकसारखा विजयच मिळवून दिला असा याचा अर्थ आहे. पाठी उभे ठाकुनी सुवेळी प्रताप लंकेश्वराची शिसाळी गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिदले भूता. नंतर सुवेळ पर्वतावर उभे राहून मूर्तिमंत प्रताप असा जो लंकेचा राजा रावण त्याची मस्तके आकाशात उदो उदो करणारी भूतपिशाचे यांच्या हातात त्यांना बळी म्हणून ज्याने अर्पण केली. जेने देवाचा मानू घेऊशिला धर्माशी जीर्णोद्धारू केला सूर्यवंशी उदेला सूर्य जो का. ज्याने देवांचा मान पुन्हा त्यांना प्राप्त करून दिला व धर्माचा जीर्णोद्धार केला जो सूर्यवंशामध्ये मूर्तिमंत उगवलेला सूर्यच होय. तो हाती रूप रजितया आतू रामचंद्र मी जानकी कांतू मकरमी पुच्चवंतू जळचरा माझी. हत्यार धारण करणाऱ्यामध्ये तो सीतापती रामचंद्र मी आहे. जलामध्ये राहणाऱ्या पुच्चवंत प्राण्यामध्ये मगर मी आहे. पै समस्ताई योगा मध्ये जे भगीरथे अनिता गंगा जनुने गिळली मग जंगा फाडुनी दिदली. आणखी संपूर्ण प्रवाहामध्ये जी गंगा भगीरथ राजा पृथ्वी तलावर आणीत असता जनु राजाने गिळली व मग आपली मांडी फाडून परत सोडली. ते त्रिभुवनेक सरिता जानवी मी पंडू सुता जळप्रवाहा समजता माझा रिजाने. अशी त्रिभुवनात एकच वाहणारी अर्जुना जानवी नदी ती सर्व जलप्रवाहामध्ये माझे रूप होय असे जाण. ऐसेनी वेगळाला सृष्टीपैकी विभूती नाम सुता एकेकी सगळे न जन्म सहस्त्रे अवलोकी अर्ध्यानवती. याप्रमाणे निरनिराळ्या भूतसृष्टीमधील एका एका विभूतीचे नाव सांगताना हजारो जन्म खर्ची घातले तरी अर्ध्या देखील विभूती सांगणे होणार नाही. पहा श्लोक. सर्गानामादिरंतश्च मध्यम चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादा प्रवदतामहम् अक्षराणां कोरोऽस्मि द्वन्द्वा सामाशिकश्च अहमेवाक्षया कालो दाताहं विश्वतोमुखा. ज्ञानोबा तुकाराम. जैसी अवघीची नक्षत्रे वेचावी ऐसी चाड उपजेल जय जीवी तै गगनाची बांधावी लोथ जेवी. सर्व नक्षत्रे वेचून घ्यावी अशी जर आपल्याला मनात इच्छा झाली तर ज्याप्रमाणे आकाशाची मोठ बांधता आली पाहिजे किंवा बांधली पाहिजे का पृथ्वी परमाणूचा उगाना घ्यावा तरी भूगोलूची काखे सुवावा तैसा विस्तारू माझा पहावा तरी जाणावे माते. किंवा पृथ्वीच्या संपूर्ण परमाणूंचा झाडा घ्यावा अशी इच्छा झाल्यास ज्याप्रमाणे संबंध भूगोलच खाकेत उचलून घेतला पाहिजे त्याप्रमाणे माझा संपूर्ण विस्तार पाहावयाचा असल्यास मलाच जाणले पाहिजे. जैसे शाकाशी फूल फळ एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ तरी उपडून या मूळ जेवी हाती घेपे. ज्याप्रमाणे वृक्षाची संपूर्ण फुले फळे फांद्यासह एकदम घ्यावी असे म्हटल्यास झाडाचे मूळच उपटून हाती घ्यावे लागते. तेवी माझे विभूती विशेष जरी जाणू पाहिजे ती अशेष तरी स्वरूप निर्दोष जाणीजे माझे. त्याप्रमाणे संपूर्ण माझे विभूतीविषयी जाणू म्हटल्यास माझे एक शुद्ध स्वरूपच जाणले पाहिजे. एरवी वेगळा लिया विभूती काही एक परिसशी किती म्हणून एक येळा महामती सर्व मी जाण. नाहीतर वेगळ्या एक एक विभूती अर्जुना तू काय व किती ऐकशील. म्हणून बुद्धिमंता
मीच सर्व आहे हे एकदा जाणून घे. मी आगवीची सृष्टी, आदी मध्यांती किरीटी, ओतप्रोतपटी तू तंतू जेवी. ज्याप्रमाणे वस्त्राच्या आधी मध्ये अंती एकच सूतच ओतप्रोत भरलेले असते, त्याप्रमाणे या संपूर्ण सृष्टीच्या आधी मध्ये व अंती एक मीच संपूर्ण भरून आहे. ऐसिया व्यापका माते जय जाणावे, तै विभूती भेदे काय करावे. परी हे तुझी योग्यता नव्हे, म्हणून असो. अशा सर्व व्यापक मला जर जाणले तर या भिन्न भिन्न विभूती जाणण्याचा काय उपयोग आहे. पण असे मला व्यापक स्वरूपाने जाणण्याला तुझी योग्यता नाही, म्हणून ते सांगून उपयोग नाही. काजे तुवा पुसलिया विभूती, म्हणून तिया ऐक सुभद्रापती. तरी विद्या माझी प्रस्तुती, अध्यात्मविद्या ते मी. हे अर्जुना, तुला मला माझ्या विभूती सांग असे म्हटले, म्हणून त्याच ऐक. सर्व विद्यामध्ये अध्यात्मविद्या ती मी आहे. अगा बोलतयाची ठाई, वादू तो मी पायी. जो सकल शास्त्र संमते कही सरेचिना. अर्जुना, बोलणाऱ्यांच्या ठिकाणी सर्व शास्त्रांच्या आधारे होणारा व कधी न संपणारा जो वाद तो मी आहे. जो निर्वचू जाता वाढे, ऐकतया उत्प्रेक्षे सळू चढे. जयावरी बोलतयांची गोडे, बोलणी होती. जो प्रतिपादन करू जाता वाढतो, ऐकणाऱ्यांच्या मनात कोट्या करण्याच्या उर्मी उठतात आणि ज्यात बोलणाऱ्यांची गोड बोलणी होतात. ऐसा प्रतिपादना माझी वादू, तो मी म्हणे गोविंदू. अक्षरा माझी विशदू, आकारू तो मी. असा जो वाद तो सर्व प्रकारच्या प्रतिपादनामध्ये मी आहे असे भगवान म्हणतात. अक्षरामध्ये स्पष्ट जो अकार तो माझे स्वरूप होय. पैगा सामासा माझारी, द्वंद्व तो मी अवधारी. मशका लागोनी ब्रह्मावेरी, ग्रासितो तो मी. आणि सर्व समासामध्ये द्वंद्व समास मी आहे असे जाण. मशकापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना ग्रासणारा अक्षय जो काळ तो मी आहे. मेरू मंदरादिकी सर्वी, सहित पृथ्वी ते विरवी. जो एकारनवा तेई जिरवी, जेतीचा तेत. सातही समुद्रांचा एक समुद्र करून मेरू मंदार इत्यादी सर्व पर्वतासहित संपूर्ण पृथ्वीला त्या झालेल्या समुद्रात नाहीशे करतो व त्या एकरूप झालेल्या समुद्रालाही प्रलय तेजाने जिथल्या तिथे शोषून टाकतो. जो प्रलय तेजा देत मिटी, सगळ्या पवना ते गिळी किरीटी. आकाश जयाची पोटी सामावले. पुढे जो प्रलय कालच्या तेजालाही मिठी मारून सर्व वायूलाही जो गिळतो आणि शेवटी आकाशही ज्याच्या पोटात अर्जुना सामावले जाते. ऐसा अपार जो काळू, तो मी म्हणे लक्ष्मी लिळू. मग पुढती सृष्टीचा मेळू, सृजिता तो मी. असा अमर्याद जो काळ तो मी होय असे लक्ष्मीशी क्रीडा करणारा श्रीकृष्ण म्हणू लागला. मग पुन्हा सृष्टीचा समुदाय उत्पन्न करणारा तोही मीच आहे. श्लोक. मृत्यू सर्वहरश्चाह, मुद्भवश्च भविष्यताम. कीर्ती श्रीवाकच नारीणाम, स्मृतिर्मेधा धृती क्षमा. ज्ञानोबा तुकाराम. आणि सृजलिया भूतांते मीची धरी, सकळा जीवनही मीची अवधारी. शेखी सर्वाते या संहारी, तेव्हा मृत्यूही मीची. उत्पन्न झालेल्या भूतसृष्टीला मीच धारण करतो. सर्व सृष्टीला मीच जीवन आहे, म्हणजे माझ्यामुळे त्यांचे पोषण होते व वृद्धी होते. शेवटी सर्वांचा संहार मीच करतो, म्हणून मृत्यूही मीच आहे. आता स्त्रीगणांच्या पैकी माझी या विभूती सात आणखी, तिया ऐक कौतिकी सांगिजितील. आता स्त्री जातीपैकी माझ्या आणखी 7 विभूती आहेत, त्याही कौतुकाने सांगतो ऐक. तरी नित्य नवी जे कीर्ती, अर्जुना ते माझी मूर्ती. आणि अवधार्यशी जे संपत्ती, तेही मीची जाणे. तरी नित्य नवी जी कीर्ती आहे ती अर्जुना माझी विभूती होय, आणि अवधार्यासह जी संपत्ती तीही माझी विभूती होय असे जाण. आणि ते गामी वाचा, जे सुखासनी न्यायाचा. आरुढोनी विवेकाचा मार्गी चाले. आणि जी वाणी न्यायाला व विवेकाला धरून असते ती माझी विभूती होय. देखिलेनी पदार्थे, जे आठवणी दे माते. ते स्मृती येते त्रिशुद्धी मी.
पदार्थ पाहिल्याबरोबर माझी आठवण करून देणारी स्मृती माझी विभूती होय हे त्रिवार सत्य जाण. पै स्वहितानुयायिनी मेधा ते गामी ये जनी धृती मी त्रिभुवनी क्षमा ते मी. आपल्या आत्महिताचा घात न करणारी धारणाशक्ती ही माझी विभूती होय आणि आत्मप्राप्ती करता शमदमादी साधनांचे दुःख ज्या धैर्याने सहन केले जाते ते धैर्य व कोणी उपकार केला असता उलट त्याच्यावर उपकार करण्याची वृत्ती न ठेवणे ही जी क्षमा ती माझी विभूती होय. एवं नारी माझारी या सातही शक्ती मी अवदारी ऐसे संसार गज केसरी म्हणता झाला. याप्रमाणे स्त्री जातीपैकी या 7 शक्ती माझ्या विभूती आहेत हे जाण असे संसार हत्तीचा नाश करणारा सिंह भगवान श्रीकृष्ण म्हणते झाला. आपल्या आत्महिताचा घात न करणारी धारणाशक्ती ही माझी विभूती होय आणि आत्मप्राप्ती करता शमदमादी साधनांचे दुःख ज्या धैर्याने सहन केले जाते ते धैर्य व कोणी अपकार केला असता उलट त्याच्यावर अपकार करण्याची वृत्ती न ठेवणे ही जी क्षमा ती माझी विभूती होय. श्लोक. बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदसामहं मासानां मार्गशीर्षोः ऋतूनां कुसुमाकरा. ज्ञानोबा तुकाराम. वेदराशीची या सामा आत बृहत्साम जे प्रियोत्तमा ते मी म्हणे रमा प्राणेश्वरू. हे प्रियतम अर्जुना, संपूर्ण वेदराशी श्रेष्ठ असलेल्या सामवेदात बृहत्साम हे माझे स्वरूप आहे असे रमेचे प्राणेश्वर भगवान श्रीकृष्ण म्हणतात. गायत्री छंद जे म्हणिजे ते सकळा छंदा माझी माझे स्वरूप हे जाणिजे निभ्रांत तुवा. ज्याला गायत्री छंद म्हणतात ते सर्व छंदामध्ये माझे स्वरूप आहे हे निसंशय जाण. मासात मार्गशिरू तो मी म्हणे शारंग धरू ऋतू माझी कुसुमा करू वसंतू तो मी. मासामध्ये मार्गशीर्ष मास मी आहे व ऋतूमध्ये वसंत ऋतू मी आहे असे श्रीकृष्ण म्हणाले. श्लोक. द्यूतं छलयतामस्मी तेजस्तेजस्विनामहं जयोस्मी व्यवसायोस्मी सत्वं सत्ववतामहं ऋषीणां वासुदेवोस्मी पांडवानां धनंजया मुनीनामप्यहं व्यासा कवीनामूषणा कवी. ज्ञानोबा तुकाराम. छळितया विंदाना माझी जू ते मी विचक्षणा म्हणून चोहटा चोरी परी कवना निवारू नये. हे सुज्ञ अर्जुना, छळणाऱ्या प्रकारात जुगार हे माझे स्वरूप होय म्हणून द्यूत उघड चव्हाट्यावर चोरी करणेच होय पण कोणाला त्यापासून परावृत्त करू नये. अगा अशेषाही तेजसा आत तेज ते मी भरवसा विजयो मी कार्योद्देशा सकळा माझी. अर्जुना, संपूर्ण तेजस्वी पदार्थात तेज माझे स्वरूप होय हे निश्चयाने जाण. कार्य करण्याचे जे विजयाचे उद्देश असतात त्या सर्वांमध्ये जय माझी विभूती होय. जेणे चोखाळत दिसे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझे स्वरूप हे राय सुरांचा म्हणे. सर्व उद्योगामध्ये ज्या उद्योगात न्याय स्पष्ट दिसतो ते माझे स्वरूप होय असे देवादिदेव श्रीकृष्ण म्हणतात. सत्वाथिलिया तू सत्व मी म्हणे अनंतू यादवा माझी श्रीमंतू तोची तो मी. सात्विकामध्ये राहणारे सत्व मी आहे यादवामध्ये जो श्रीमंत तो मी आहे असे श्रीकृष्ण म्हणतात. जो देवकी वसुदेवास्तव दाहला कुमारीसाठी गोकुळी गेला तो मी प्राणासकट पियाला पुतने ते. जो देवकी वसुदेवाच्या तपामुळे प्रकट झाला जो कुमारी करता गोकुळात गेला व ज्याने प्राणासकट पुतनेचे प्राशन केले तोच मी होय. नुगडता बाळपणाची फुली जेने मिया अदानवी सृष्टी केली करी गिरी धरुणी उमानिली महेंद्र महिमा. बाळपणाची अवस्था संपण्यापूर्वी दैत्यरहित पृथ्वी केली आणि हातावर पर्वत धरून इंद्राचा पराक्रम आजमाविला. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जेने मिया जळत गोकुळ राखिले वासुरवासाठी लाविले विरंचीच पिसे. यमुनेच्या हृदयातील दुःख नाहीशे केले. गोकुळ जळण्याची भीती प्राप्त झाली असता तेवढा अग्नी पिऊन गोकुळाचे रक्षण केले. वासरे चोरून नेणाऱ्या ब्रह्मदेवास जळण्याची भीती प्राप्त झाली असता
तेवढा अग्नी पिऊन गोकुळाचे रक्षण केले. वासरे चोरून नेणाऱ्या ब्रह्मदेवास वेड लावले. प्रथम दशेची पहाटे माझी कंसाईसी अचाटे. महादेंडी अवचटे लीळाची नाशिली. कुमार दशेतच कंसासारख्या अचाट पराक्रमी वीराचा सहज लीलेने नाश केला. हे काय किती एक सांगावे, तुवाही देखिले ऐकिले असे आगवे. तरी यादवा माझी जाणावे, हेची स्वरूप माझे. अर्जुना, हे किती वर्णन करायचे. तू देखील हे सर्व पाहिले व ऐकले आहेस. तर यादवामध्ये हेच माझे स्वरूप होय. आणि सोमवंशी तुम्हा पांडवा, माझी अर्जुन तो मी जाणावा. म्हणून एकमेकाची प्रेम भावा बिघडू न पडे. आणि चंद्रवंशात उत्पन्न झालेल्या तुम्हा पांडवामध्ये अर्जुन मी आहे. म्हणूनच आपल्या परस्परांच्या प्रेमात कशानेही बिघाड होत नाही. संन्यासी तू आहोनी जनी, चोरुनी नेली माझी भगिनी. तरी विकल्पून पुजे मनी, मी तू दोन्ही स्वरूप एक. लोकात बाह्यता संन्यासी होऊन तू माझी बहीण चोरून नेलीस. पण मी व तू एक स्वरूप असल्यामुळे माझ्या मनात काही विकल्प उठला नाही. मुनियात व्यासदेवो, तो मी म्हणे यादवरावो. कवीश्वरा माझी धैर्य ठावो, उष्णाचार्य तो मी. सर्व मुनीमध्ये व्यासदेव तो मी आहे. आणि कवीश्वरामध्ये सर्व धैर्याचे वैसते ठिकाण जो शुक्राचार्य तो मी आहे, असे यादवश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण म्हणतात. श्लोक. दंडो दमयतामस्मी, नीतिरस्मी जिगीषताम. मौनं चैवास्मि गुह्यानां, ज्ञानं ज्ञानवतामहं. ज्ञानोबा तुकाराम. अगाधमितया माझारी, अनिवार दंडू तो मी अवधारी. जो मुंगी लागोनी ब्रह्मावेरी, नियमित पावे. निग्रह करणाऱ्यामध्ये अर्जुना, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत त्यांच्या कर्मानुसार कधी न चुकता अवश्य दंड जो मिळतो तो मी आहे. पै सारासार निर्धारितया, धर्मज्ञानाचा पक्षुधरितया. सकळ शास्त्रा माझी अया, नीतिशास्त्र ते मी. सर्व शास्त्रामध्ये सार काय असार काय याचा निर्णय करणारे व धर्मज्ञान यांचा पक्ष धरणारे जे नीतिशास्त्र ते मी आहे. आगवियाची गुडा, माझी मौन ते मी सुहाडा. म्हणून न बोलतया पुढा, स्रष्टाईने न होय. संपूर्ण गुप्त ठेवणाऱ्यामध्ये सख्या अर्जुना, मौन ते मी आहे. म्हणूनच न बोलणाऱ्यांच्या मनातील सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेवही जाणू शकत नाही. अगा ज्ञानियांची ठाई, ज्ञान ते मी पायी. आता सोहे या काही, पारण देखो. अगा अर्जुना, ज्ञानियांच्या ठिकाणी जे ज्ञान असते ते मी आहे. आता पुरे या माझ्या विभूतींना मर्यादाच नाही. श्लोक. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन, न तदस्ति विना यच्छान्मया भूतं चराचरं. नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप. एष तुद्देशता प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. ज्ञानोबा तुकाराम. पै पर्जन्याची आधारा, वरी लेख करवेल धनुर्धरा. का पृथ्वीची तृणांकुरा होईल ठी. अर्जुना, एकदा पावसाच्या धारा मोजता येतील किंवा पृथ्वीवरील गवताच्या संपूर्ण अंकुराचे ठिकाणी देखील मर्यादेची सृष्टी होऊ शकेल. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.